मानवी कल्याणासाठी मार्गदर्शक आहेत काय? खऱ्या अर्थानं विषयाच्या अनुषंगाने सर विचार करत असताना माकडीचा माळ नावाच्या कादंबरीत अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं सांगतात की एका गावाशेजारी गोसाव्यांचा पाल पडलेला असतो आणि तेथील गोसावी माकड मारून शिजवून खात असतात आणि ही घटना जेव्हा त्या गावच्या पाटलाला कळते तेव्हा गावचा पाटील तिथे येतो आणि म्हणतो, तुम्ही कोणची? मग आम्ही गोसावीजी. मग गोसावी म्हणजे कोण? आम्ही रामाचे भक्तजी. मग रामाचा सर्वात मोठा भक्त कोण? हनुमानजी. हनुमान कोण? वानरजी. मग वानरालाच मारून कशी खातात? त्यावरती त्या पालातला म्हातारा वृद्ध उठून उभा राहतो आणि पोटाकडे हात दाखवत म्हणतो, या रामाला परवानगी दिली जी, या रामाला परवानगी दिली जी. सर एक कवी फार सुंदर शब्दात म्हणतात की गुरुजी माझं उपासक कुठे नका शिकवू आई, माझं भूक लागते. फक्त भो पाहिल्यावर या जाती धर्म पंथ माझं वाटते ती निरर्थक. फक्त पोटातल्या भुकेला मी धर्म मानल्यावर. सर याहून पुढे जाऊन जेव्हा मी विचार करायला लागतो तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याकडे सिंगल मदर नावाची एक संकल्पना त्या ठिकाणी चर्चेली जाते. परंतु सिंगल फादर म्हणून किंवा एक सिंगल फादर म्हणून त्या बापाला मुलीला घडवताना किंवा मुलाला घडवताना किती वेदना सहन करायला लागल्या असतील. खऱ्या अर्थानं मला वाटायला लागतं की अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात हे त्या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ते आताच्या लोकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं दलित साहित्य संमेलनात अण्णाभाऊ पोहोचतात आणि अण्णाभाऊ पोहोचल्यानंतर दलित साहित्य संमेलनात अण्णाभाऊ घोषणा करतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती तरलेली नसून, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती तरलेली नसून ही गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी ज्यांना त्याच कष्टकऱ्याला त्याच कामगाराला खऱ्या अर्थानं आपल्या या देशाचा कणा म्हटलेला आहे, त्या ठिकाणी त्यांच्या साहित्यात त्या ठिकाणी कणा म्हटलेलं आहे. परंतु त्याच कामगारांची परिस्थिती इतकी वाईट आहे की खऱ्या अर्थानं पायाची बोटं चपलीपेक्षा जास्त पाहायला मिळतात की मायदेशी परतवण्यासाठी पायपीट करावी लागते आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या पोटावरती स्वतःची हयात आहे ती लोक मात्र चंद्रावरती घर बांधण्याचं स्वप्न पाहत होती. परंतु मित्रांनो, आमच्या हातावरती पोट ठेवून असणारे आमचे कामगार मात्र खऱ्या अर्थानं चंद्राच्या कोडी एवढ्या भाकरीसाठी सुद्धा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सर मला वाटायला लागतं हाच विचार किंवा हा संदेश खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी आपल्याला सांगितलाय आणि कर्मचाऱ्यांविषयी किंवा कामगारांविषयी आपल्याला सांगितलेला हा पाहायला मिळतो. आणि म्हणून सर याहून पुढे जाऊन जेव्हा विचार करायला लागतो तर त्या ठिकाणी वाटेगाव ते मुंबई जेव्हा अण्णाभाऊ 320 मैलापेक्षा जास्त पायी चालतात आणि पायी चालल्यानंतर ते मुंबईला मिलमध्ये मजदूर म्हणून काम करण्यापासून ते सगळी कामं ते त्या ठिकाणी करतात आणि तेव्हा तिथेही त्यांना कामगारांच्या व्यथा स्वस्त बसून देत नाहीत. मग जर कामगारांच्या जीवनात सुख मावायचं असेल तर काय करायचं? तर त्या ठिकाणी ते मार्क्सचा विचार करायला लागतात, मार्क्सकडे आकर्षित होतात आणि आपण त्याला कट्टर मार्क्सवादी समजायला लागतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्याला कट्टर मार्क्सवादी समजतो खऱ्या अर्थानं तेच बाबासाहेबांचा एक विचार अंगीकार करत असताना त्यांच्या खऱ्या अर्थानं म्हणतात की बाबासाहेब मला सांगून गेले आम्हाला आमच्या भाकरीच्या पेक्षा किंवा आम्हाला मार्क्सपेक्षा खऱ्या अर्थानं आमचा स्वाभिमान प्यारा आहे. आम्हाला आमच्या भाकरीच्या तुकड्यापेक्षा आम्हाला आमचा स्वाभिमान त्या ठिकाणी प्यारा आहे. म्हणून सर त्या ठिकाणी अण्णाभाऊ त्यांचाच विचार करत असताना म्हणतात की 100 दिवस शेळी हुशार होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ हुशार होऊन मेलेलं बरं. आणि खऱ्या अर्थानं पुढे जाऊन त्या बाबासाहेबांसारख्या महापुरुषाचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांना आशीर्वाद करताना किंवा त्यांना आशीर्वाद नियुक्त करताना त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे म्हणतात की गुलामगिरीच्या चिखलात ऋतूने बसलायस का रे येरावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती धावं, माझं सांगून गेले बिंबरावं. सर याहून पुढे जाऊन जेव्हा मी विचार करायला लागतो तर त्या ठिकाणी माकडीचा माळ नावाच्या कादंबरीत खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी प्रेम याविषयी सुद्धा त्या ठिकाणी संकल्पना आपल्याला मांडलेली पाहायला मिळते. त्या ठिकाणी रंग्या नावाचं माकड खऱ्या अर्थानं झाडावरती उडी मारून आत्महत्या करतं तर त्याचीच रंगी नावाची माकडी खऱ्या अर्थानं डोंगरावरती डोकं आत्महत्या करते. तर मला वाटायला लागतं हीच प्रेम नावाची संकल्पना आपल्याला कुठेतरी लुप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून सर मला असं वाटायला लागतं की आजच्या युगासाठी हे नक्कीच अण्णाभाऊंचे मार्गदर्शन ठरेल. म्हणून सर याहून पुढे जाऊन जेव्हा मी विचार करायला लागतो तर तेव्हा त्याच माकडीचा माळ नावाच्या कादंबरीत आणखीन एक प्रसंग फार घडतो आणि तिथं एक मुलाचा बाप खऱ्या अर्थात त्या नवऱ्याचा बाप त्याच्या बायकोला म्हणू लागतो की खऱ्या अर्थानं माझी सून पाटलेली आहे. त्याच्या पोराच्या बायकोला म्हणू लागतो माझी सून पाटलेली आहे. जर माझी सून पाटलेली नसेल तर तिने या ताप्त्या तेलातून खऱ्या अर्थानं अंगठी बाहेर काढावी. आणि खऱ्या अर्थानं हा प्रसंग अभ्यासत असताना जर स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला नाही, जर स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला नाही तर खऱ्या अर्थानं त्या स्त्रीच्या मागे जो कोणाचाच आधार नसेल तर मला वाटायला लागतं
सांगितलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या